महर्षी सांदीपनी म्हणजेच श्रीकृष्ण आणि बलराम यांचे गुरु. त्याच आश्रमात सुदामा व श्रीकृष्ण एकत्र राहिले, शिकले. या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. सांदीपनी महर्षींची यापेक्षा आणखी पण खूप मोठी महती आहे. ती अशी आहे. महर्षी सांदीपनी एक महान तपस्वी होते. ते वेगवेगळ्या प्रकारच्या 18 कलांमध्ये पारंगत होते. सांदीपनी ऋषी मूळचे काशीचे विद्वान ब्राह्मण होते. परंतु त्यांच्या पुत्राच्या वियोगामुळे ते काशी सोडून अवंती नगरीत आले होते. त्यांच्या पुत्राला शंखासुराने मारले होते. त्यावेळी अवंती नगरी म्हणजेच आताची उज्जैन इथं सिंहस्थ मेळा भरला होता. परंतु त्यावेळी तर इथे दुष्काळ पडला. पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले. त्यामुळे तेथील जनता अन्न पाण्यावाचून त्रस्त झाली होती. नेमके त्याच वेळी सांदीपनी अवंतिका इथे राहायला आलेले लोकांना कळले. ते सर्व लोक मग चंदनवनात जिथे सांदीपनी ऋषी राहत होते तिथे गेले. त्यांनी अगदी हात जोडून सांदीपनी ऋषींची स्तुती केली. ते म्हणाले, आपण प्रकांड पंडित, अनेक विद्या व कला यामध्ये पारंगत आहात. आपण मोठे तपस्वी आहात. आपण या दुष्काळापासून आमची सुटका करून आम्हाला उपकृत करावे. आपल्या पवित्र निवासामुळे ही धरणी सुद्धा पवित्र झाली आहे. तुम्हीच आमचे रक्षण करू शकता. आमच्यावर दया करून हे दुष्काळाचे संकट निवारण करावे. एवढी प्रार्थना ऐकल्यावर सांदीपनी ऋषींचे मन भरून आले. ते म्हणाले, ठीक आहे, आपण काही काळजी करू नका. मी आपल्यासाठी काहीतरी निश्चितच प्रयत्न करीन. आपल्याला संकटमुक्त करण्याचा काहीतरी उपाय शोधून काढीन. त्यानंतर सांदीपनी ऋषींनी भगवान शंकरांची पार्वतीसह सहस्र बिल्वदलांनी पूजा केली व अनुष्ठान मांडले. त्यांच्या या अनुष्ठानाने पूजेने संतुष्ट झालेले भगवान माता पार्वतीसह तिथे प्रकट झाले. सांदीपनी म्हणाले, भगवान, आपण खरंच खूप दयाळू आहात. ही नगरी आपणच निर्माण केलेली आहे, परंतु आता येथे दुष्काळ पडला आहे. महामारीने थैमान घातले आहे. येथील लोक त्रस्त झाले आहेत. तरी आपण कृपा करून ही परिस्थिती बदलावी. या संकटातून सर्वांना मुक्त करावे. तेव्हा भगवान म्हणाले की या नगरीमध्ये मी आजपासून नित्य वास्तव्य करीन. येथे माझे मंदिर बांधा. आता इथे कधीच दुष्काळ पडणार नाही. आजपासून या भागाला माळवा असे म्हटले जाईल. भगवान शंकरांच्या वरामुळे आजही हा प्रदेश नित्य सुजलाम सुफलाम झालेला आहे. यानंतर शंकर म्हणाले की सांदीपनी, तुम्ही खरोखर परोपकारी वृत्तीचे आहात. आपली ही वृत्ती पाहून मी संतुष्ट झालो आहे. यासाठी तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी मागून घ्या. तेव्हा सांदीपनी म्हणाले की माझ्या 7 पुत्रांपैकी एक तरी पुत्र तुम्ही मला परत द्या. शंकर म्हणाले, तू येथे तुझा आश्रम बांध आणि येथेच राहा. विद्यादानाचे पवित्र कार्य कर. याच आश्रमात जे 2 तेजस्वी बालक तुझ्याकडे शिक्षण घेण्यासाठी येतील ते तुझी ही इच्छा नक्की पूर्ण करतील. असे म्हणून भगवान पार्वती मातेसह अंतर्धान पावले. भगवंताने सांगितल्याप्रमाणे सांदीपनीने आपला आश्रम तेथे बांधला आणि तेथे ते पत्नीसह राहू लागले. ज्ञानदानाचे पवित्र कार्यही करू लागले. आणि अहो आश्चर्य, खरोखरच एक दिवस वसुदेव आणि देवकीचे ते 2 तेजस्वी पुत्र आश्रमात दाखल झाले. श्रीकृष्ण व बलराम यांना पाहून ऋषींना खूप आनंद झाला. ते दोघे जण आपला सर्व मोठेपणा विसरून इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्व नियमांचे पालन करीत असत. श्रीकृष्णाला पाहून ऋषी पत्नींना तर खूप आनंद होईल. त्याबद्दल श्रीकृष्णाबद्दल एक अनामिक प्रेम त्यांच्या मनात उचंबळून येईल. त्याला काही काम सांगायला तयार नसत. पण श्रीकृष्ण त्यांची सर्व कामे स्वतःच करीत. त्यामध्ये पाणी भरणे, लाकडे आणणे,
गुरुकुलातील गायींची देखभाल करणे, जे काही पडेल ते सर्व काम करता करता या दोघांचे शिक्षण पूर्ण होत आले. सांदीपनी ऋषी रोज पहाटे गोमती नदीवर स्नानासाठी जात असत. ते पाहून श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, गुरुदेव, आपण इतक्या दूर नदीवर जाण्याची काही गरज नाही. आपण आज्ञा केली तर मी ती गोमती इथेच घेऊन येतो. गुरुजी हसले आणि म्हणाले, अरे राहू दे, उगाच काहीतरी करू नकोस. पण श्रीकृष्ण म्हणाले की गुरुदेव, तुम्ही मला फक्त आज्ञा द्या. मग गुरुजींनी हसून नुसती मान डोलवली आणि श्रीकृष्णाने आपल्या धनुष्याला बाण लावला. गोमतीचे स्मरण केले. गुरुंना वंदन करून डोळे मिटले आणि नदीला आवाहन करून तो बाण त्यांनी जमिनीवर जोराने सोडला. तो बाण जमीन भेदून पार पाताळ लोकापर्यंत गेला आणि काय आश्चर्य, तो बाण जिथे जमिनीत गेला तिथे एक मोठा खड्डा तयार झाला आणि पाहता पाहता तिथे एक मोठी जलधाराही निर्माण झाली आणि एक सुंदर स्वच्छ निर्मळ पाण्याचा जलाशय निर्माण झाला. तेच गोमती कुंड या नावाने प्रसिद्ध आहे. यथावकाश बलराम आणि श्रीकृष्ण यांचे शिक्षणही पूर्ण झाले. स्वगृही परत जाण्यापूर्वी प्रथेप्रमाणे गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची असते. ती काय द्यावी असे त्यांनी गुरुजींनाच विचारले. गुरुजी म्हणले, आपण दोघे कोण आहात हे मला माहीत आहे. आपण या त्रैलोक्याचे पालक भगवान आहात. तुम्ही माझ्या आश्रमात राहून माझा सन्मान वाढवलात, माझा गुरु म्हणून स्वीकार केला. इतके दिवस आपला सहवास मिळाला, मला यापेक्षा जास्त काही नको. मग ते दोघे गुरुमातेकडे गेले. गुरुमातेचे दुःख पाहिले. त्यांनी कारण विचारले. त्या म्हणाल्या की कृष्णा, मला आता पुन्हा एकदा पुत्रवियोगाचे दुःख होणार आहे. मग त्यांनी त्यांचा पुत्र शंखासूर राक्षसाने कसा पळवला ते सांगितले. श्रीकृष्ण म्हणाला की आपला पुत्र आपल्याला मी परत आणून देईल. आणि श्रीकृष्णाने वचन दिल्याप्रमाणे त्यांनी शंखासुराला ठार मारून गुरुजींचा गेलेला कौशिक नावाचा पुत्र परत आणून दिला. ही आगळी वेगळी गुरुदक्षिणा देऊन बलराम आणि श्रीकृष्ण आपल्या स्वगृही गेले.